राष्ट्रवादीने सुद्धा सांगितलं की आम्ही असणारा बीजेपीच्या विरोधात आहोत अशी परिस्थिती आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही असं म्हटलेलं आहे. 4 दिवसापूर्वी शरद पवार यांनी राजनाथ सिंग यांना असताना फोन केला आणि फोनवरनं त्यांची बोलणी झाली. आम्ही असताना विचारतोय की ऐन इलेक्शनमध्ये कोणाची तब्येत जरी बिघडली तरी आपण त्यांना असताना फोन करत नाही किंवा विचारतही नाही. याचं कारण की त्याला असताना वेगळा अर्थ धरला जातो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा फोन कशासाठी करण्यात आला याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी करावा. त्यांच्या 5 जागा याच्या संदर्भातल्या होत्या की मुंबईतल्या 3 जागा एकनाथ शिंदे गटातल्या ज्या आहेत त्यांना बीजेपीने मदत करावी यासाठी होता. याचा खुलासा त्यांनी असताना केला पाहिजे. यावेळेस वंचित बहुजन आघाडीकडून अपेक्षा केली जाते की आम्ही बीजेपी बरोबर जाऊ नये आणि त्यांच्याबरोबर समझोता करू नये. त्यावेळेस ऐन इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये NCP मार्फत फोन का करण्यात आला याचा असणारा खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो. दुसरं आम्ही असणारे हे मानतोय की कृपा करून हे उत्तर देऊ नका की जसं 2014ला आपण दिलं होतं की इलेक्शन होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबा दिला. राजकारणामधलं असणारं कोणीही दुष्पळे नाहीत. त्याच्यामुळे असे बालबोट उत्तरं देऊ नका की राजनाथ सिंग आजारी होते आणि त्यांची चौकशी करण्यासाठी फोन केला असं कृपा करून असं उत्तर देऊ नका. खरं काही कारण आहे त्याचं आपण सांगावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडी शरद पवारांकडे करतो. आपण आता विचारावं. सर हा कधी फोन झालेला आहे नक्की काय त्यांचं उत्तर आल्यानंतर मग आम्ही त्याला अजून हे करू. मी आता फक्त विचारलेलं आहे तुम्ही फोन केलाय की न केलाय. काय हेतू असू शकतो असं तुम्हाला वाटतं? तुम्ही म्हणताय की मुंबईतल्या काही जागांवरती आम्ही ज्या शंका आम्हाला आहेत त्या आम्ही असताना व्यक्त केलेल्या आहेत. एक्झॅक्ट काय चर्चा झाली आणि काही नाही ती त्यांनी सांगावी. पहिल्यांदा फोन केला की न केला आणि केला असेल तर कशासाठी केलं हे आम्ही शरद पवारांकडे मागणी मागतो. बारामतीच्या जागेवरून अनेक जे व्हिडिओ आहेत त्या देखील पुढे आलेला होता. त्यामध्ये शरद पवारांचे यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या पक्षातून काल रात्रीपासून व्हिडिओ आहेत त्या व्हायरल केल्या जातात की अनेक ठिकाणी पैसे आहेत ते वाटले जातात. कशा प्रकारे या ठिकाणी काय नक्की मेसेज द्यायचा होता, नक्की कशा प्रकारे निवडणुकीला काही करायचं होतं बघा. नाही आम्ही जसं म्हणालो की आम्हाला असताना आम्ही पाठिंबा उमेदवार उभा करणार नाही आणि त्यांचा निवडून येण्याचा मार्ग हा मोकळा करू म्हणून की आमच्याकडे माहिती असतानाही आम्ही असताना प्रेस कॉन्फरन्स दिली किती आहे आणि आज घेतलेली आहे. याचं कारण तेही 5 वाजता आम्ही घेतलेली आहे. याचं कारण की तासाभरानंतर इलेक्शन बंद होईल. त्यांच्या इलेक्शनवरती काहीही परिणाम होऊ नये म्हणून आम्ही असताना लेटेस्ट ज्याला म्हणताय जेवढं डिले करता येईल तेवढं डिले करून ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. बाळासाहेब काल परवा तुम्ही विधान केलं की भाजपचा पराभव होतो आहे. आता आपण म्हटलं की ईव्हीएम मॅनिप्युलेट केलं जात आहे. तर या दोन्ही विधानांचा नेमका अर्थ काय होता? शरद पवारांचा फोन आहे तो कशासाठी आहे हे आल्याशिवाय आपल्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. राजनाथ सिंग कुठेतरी भाजपच्या विरोधात काम करतील असं तुम्हाला म्हणायचं किंवा त्यांच्याकडे असं काही काम असेल की जे त्याच्यातून शरद पवारांना मदत भेटत असेल. हा मी ते इंडिकेट केलं की 2 रायव्हल कॅम्प्स आहेत. तुम्ही मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की भारतीय जनता पार्टीला केंद्रामध्ये 240 किंवा 250 जागा ज्या आहेत ते क्रॉस होणार नाही. कुठेतरी हेच षडयंत्र जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या दुसऱ्या गटाकडून करण्यात येते का या संपूर्ण प्रकरणात? जे काही हवाला मार्केट मी आज सकाळी बघितला त्या हवाला मार्केटचा आजचा जो काही स्टँड होता तो भारतीय जनता पक्षाचा 290चा स्टँड होता अशी माझी माहिती आहे.
त्याच्यामुळे जे काही स्पेक्युलेटिव्ह मार्केट आहे त्या स्पेक्युलेटिव्ह मार्केट आता असताना हळूहळू खाली यायला लागले. मी अपेक्षा अशी बाळगतोय की आम्ही जो फिगर अगोदर हे केला होता तोपर्यंत स्पेक्युलेटिव्ह मार्केट येईल 6व्या फेरीपर्यंत असं मला वाटतंय. बाळासाहेब, बारामती लोकसभा मतदारसंघ फार चर्चेत राहिलेला आहे. 2 पवार, एक हा पवार वर्सेस 2 पवार, दुसरे पवार अशी लढत पाहायला मिळाली. विशेषतः आज हा प्रश्न विचारण्याचा थेट तुमच्याशी संबंध नाही तरी पण विचारतोय. आज वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या. कसं बघता एकंदरीत या काही मन की बात म्हणजे काही असं या अनुषंगाने काही असेल ते त्याच्यावरती काही आत्ता काही बोलू शकत नाही. गेल्या 2 ते 3 दिवसापासून पाहायचं झालं भावनिक वातावरण कुठेतरी बारामती अशा प्रकारे बघता या संपूर्णपणे ज्या आहेत भावनिक वातावरण निर्माण करणं किंवा मग अन्य काही आहेत त्या निवडणुकीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं चित्र एकाने एका विरुद्ध आरोप प्रत्यारोप करायचं आणि आज थेट मन की बात करायला घरी जायचं. एकंदरीत या प्रकरणाकडे कसं बघताय? मला इंडिकेशन असे दिसते की भागवतांचं तुम्ही काहीच बघत नाही असं मला वाटतंय. थोडंसं भागवतांकडे सुद्धा बघावं की काय त्यांच्याकडे झाले. ही एक आमदार चर्चेत आहेत. अत्यंत खालच्या स्तरावरती त्यांनी शिवीगाळ केली. दत्ता भरणे जे आहे त्यांनी गावकऱ्यांना असं धमकीच दिलेली की तुम्हाला 6 वाजेनंतर महाराष्ट्र आम्ही गावातच राहायचं आहे, तुम्ही का विरोध करताय. ह्या सर्व प्रकारात खालच्या स्तरावरती हे सर्व राजकारण गेलंय असं मला वाटतं. नाही, मला वाटतं बऱ्याच ठिकाणी म्हणजे हे नुसतं तुम्ही रिपोर्टिंग केलंय म्हणून असताना गेले, पण अनेक ठिकाणी राजकारण म्हणजे इलेक्शनच्या याच्यामध्ये मतदाराला धमकवणं फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. पुढचा प्रश्न की असे काही व्हिडिओ आले की रात्रीच्या 4-4 वाजेपर्यंत बँका उघड्या असल्याचे देखील समोर आले. त्यामुळे कुठेतरी पैशांचाही जास्त वापर होतो असं दिसून येतं. मात्र दुसऱ्या बाजूने सांगण्यात येते की हे जुने व्हिडिओ असले तरी याकडे कसं अनलेस ते व्हिडिओ बघितल्याशिवाय ट्विटर्ड आहेत की फ्रेश आहेत की जोपर्यंत चेक करत नाही तोपर्यंत मला वाटतं मत मानणं चुकीचं असं मी मानतो. बँका ह्या किती वाजता उघड्या ठेवत आणि किती वाजता न ठेवत त्या मॅनेजमेंटच्या हातामधलं आहे. त्याला काही नियम नाही आहे तसे. धुळ्यातला एक कॅन्डिडेट आपल्या वंचित बहुजन आघाडीचा त्याचा अर्ज बाद झालेला आहे. कुठेतरी हे सर्व राजकारण एक असं नाही, एक नाही 3 ठिकाणी आमचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. आता अबुल रहमान म्हणून असणारे IPS अधिकारी होते. 4 वर्षापूर्वी त्यांनी व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं. महाराष्ट्राचे कॅडरमध्ये असल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्यांचं असणारं व्हॉलेंटरी रिटायरमेंट त्यांनी असणारं दिला. महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती तो मान्य करण्यात आला. त्यांनी NRC आणि CA वरती असणारं एक पुस्तक लिहिलं होतं. त्याच्या संदर्भातली त्यांना असणारी एक नोटीस सुद्धा इश्यू झाली होती. महाराष्ट्र शासनाचं ओपिनियन त्याच्यामध्ये असणारं होतं की त्या पुस्तकामध्ये गव्हर्नमेंटच्या विरोधातलं काहीही आक्षेपार्ह गोष्टी नाही आहे. त्याच्यामुळे इन्क्वायरी होऊ शकत नाही आणि समजा इन्क्वायरी जरी झाली तरी फार फार मायनर पनिशमेंट त्या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून त्यांचा असलेला व्हॉलेंटरी राजीनामा जो आहे तो एक्सेप्ट करावा असे रेकमेंडेशन हे महाराष्ट्र शासनाने सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलं. सर आज की पत्रकार परिषद हा राजीनामा ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने एक्सेप्ट केला तो फॉर्मॅलिटी म्हणून असताना सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जातो. याचं कारण की अपॉइंटिंग अथॉरिटी जी आहे म्हणजे कंट्रोलिंग अथॉरिटी आणि अपॉइंटिंग अथॉरिटी. कंट्रोलिंग अथॉरिटी हे महाराष्ट्र शासन होतं. त्याच्यामुळे कंट्रोलिंग अथॉरिटीने सांगितलं की यांच्या विरोधात काहीही भक्कम नाही आहे, इन्क्वायरी नाही आहे. त्याच्यामुळे अपॉइंटिंग अथॉरिटीला त्यांनी सांगितलं की तुम्ही असं त्या ठिकाणी एक्सेप्ट करावं. परंतु ती फॉर्मॅलिटी म्हणून आहे एक्सेप्ट करणं. त्या याच्यामध्ये इंदिरा गांधींच्या मॅटरमध्ये
रायबरेलीच्या ह्याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलं की ज्या क्षणाला त्यांनी राजीनामा सादर केला त्या क्षणाला त्याचे आणि गव्हर्नमेंटचे संबंध तुटलेले आहेत. तो एक्सेप्ट करण्याच्या पलीकडे गव्हर्नमेंटकडे काहीही मार्ग नाही. परंतु एक मुस्लिम व्यक्ती म्हणून असणारं त्या ठिकाणी पाहण्यात आलं आणि गव्हर्नमेंटनी त्याचा राजीनामा आजही एक्सेप्ट केलेला नाही अशी परिस्थिती आहे. कायदा असा म्हणतो की 2 वर्ष तुम्ही एकदा व्हॉलंटरी रिटायरमेंटचा अर्ज दिलाय तो कंट्रोलिंग अथॉरिटीने एक्सेप्ट केलेला आहे. अपॉइंटिंग अथॉरिटी फक्त फॉर्मली रिलीज लेटर तुम्हाला असणारा देतं. त्याच्यामुळे यू आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट. यू आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट आणि म्हणून तुम्हाला अर्ज झाला पाहिजे. पण दुर्दैवाने आरोने वेगळ्या रीतीने असणारं त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांचा अर्ज फेटाळला अशी परिस्थिती आहे. सर तुम्ही मगाशी जसं म्हटलं की भाजपने दोन बॉडी तयार आहे, एक अमित शहा आणि दुसरं राजनाथ सिंह. मोदींच्या विरोधात राजनाथ सिंह यांचं बॉडी आहे असं आपल्याला अंगीकार करायचं आहे. माझं म्हणणं आहे इज ज्याला आपल्याला म्हणता येईल की इज अन अंपायर. त्याच्यामुळे अंपायरच्या विरोधात कोणी नसतं. हिंदीमध्ये सर पण सर आज जागा की जर पत्रकार कमी झाल्या परिषद भाजपच्या, तर मोदींच्या ऐवजी राजनाथ सिंग हे पुढे येऊ शकतात चेहरा म्हणून? मला माहिती नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.